नमस्कार मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत नदीचे मळवे मासे. मळवे मासे आमच्या गावी 12 महिने भेटतात, म्हणून तिथं आम्ही हमेशा कधीही जाऊन खातो. तसंच मी आज मार्केटमध्ये गेलो होतो, म्हणून मला आज मळवे मासे दिसले. मग आज मळवे माशाची आम्ही रेसिपी बनवणार आहे. बरं मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आपण पाहूया मळवे माशाची रेसिपी. चला मित्रांनो, आपण बनवणार आहे मळवे माशाचं रस्सा. चला आपण आता साफ करून घेऊया. आपल्या घरचा वेळा आहे. हे बघा आमच्या वेळावर कशा प्रकारे आम्ही साफ करतोय. चला आता हे साफ करून झाले. आता याला आपण स्वच्छ करून धुवून वगैरे घेऊया. चला मित्रांनो, आता मळे मासे साफ करून घेऊया. हे पहा मित्रांनो, कधी कधी अशा पोटातली घाण राहते. आपण पाण्यात धुताना ही आतली बाजू धुवून घ्या. चला मित्रांनो, पाहू शकताय आम्ही 4-5 पाण्यामधून धुवून काढली. आता आपण कालवण्याची तयारी करूया. चला मित्रांनो, आता कांदे घेतल्यात धुवून. आता याला कापून घेऊया. चला मित्रांनो, आता कांदे कापून झाल्यात. आता टमाटे कापून घेऊया. हे पहा, आम्ही 2 मिरच्या पण घेतल्यात. चला आपण आता गॅस पेटवलाय, कढई ठेवली आहे, गरम होऊ द्या. आता गरम झालं तर आपण तेल टाकूया. चला आता कढई गरम झाली आहे, तेल टाकूया. चला याच्यात आपण कांदा, मिरची, कढीपत्ता टाकून घेऊया आणि भाजून घेऊया याला. अशा प्रकारे भाजून घेऊया लाल होईपर्यंत. अशा प्रकारे थोडा थोडा लाल होईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे लाल झाल्यानंतर आपण टमाटे टाकून घेऊया. चला आपला कांदा लाल भाजून घेतला. आता टमाटे टाकून घेऊया. याला पण आपण थोड्या प्रकारे भाजून घेऊया. चला आता आपल्या कांदा टमाटे अशा प्रकारे भाजून झाल्यात. आता मसाले टाकूया आपण. आपला हा मसाला टाकतोय, तिखट मसाला, अद्रक लसणाची पेस्ट आणि हळद. हे सगळं टाकून आपण भाजून घेऊया. गरम मसाला टाकूया आपण.
आता हे सर्व भाजून घेऊया. चला आता थोडंसं पाणी टाकूया आणि मसाला थोडासा भाजून घेऊया. चला आता हे तेल सुटले याला, अजून थोडंसं पाणी वतून घेऊया. चला आता आम्ही पाणी टाकले, याला उकळी येईपर्यंत गरम करायला ठेवूया. आणि तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं ते तेवढं तुम्ही पाणी टाकू शकताय. आम्हाला थोडंसंच कालवण बनवायचं आम्ही म्हणून थोड्या प्रमाणात पाणी टाकले. याला उकळी आल्यानंतर आपण आपली मळवे मासे टाकून देऊया. ह्याला उकळी आल्यानंतर आपण हे मळवे मासे नंतर टाकूया. चला थोडेसं आता उकळी येईपर्यंत आपण 5-10 मिनटं वाट बघूया. चला मित्रांनो, उकळी आली. आता मच्छी टाकूया आपण, मळवे मासे. आम्ही वाटण नाही टाकलं कारण आम्हाला साध्या पद्धतीने बनवायचं होतं, म्हणून आम्ही कांदा टमाटा टाकून बनवतोय. आता याला 5 मिनटं शिजू द्या. चला आता 5 मिनटं झाल्यात. आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. चला आता आपलं कंप्लीट झाले. आता आपण जेवायला बसायची तयारी करूया. अशा प्रकारे आम्ही मळवे माशाचं कालवण बनवलंय. त्याच्यासोबत इंद्रायणी भात घेतलाय. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.